हरे कृष्ण. आपले स्वागत आहे आजच्या या साप्ताहिक सत्संगामध्ये. आपण आधी भजन गाऊया, नंतर कथा होईल, गीता प्रवचन होईल. श्री राधा मदन गोपाल भगवान की, समवेत दोष भक्त चंद की, जगत गुरु सुप्रपाद की, निताई दोष प्रेमानंदी. सुधारणे आपले मोबाईल जे आहेत शांत ठेवायचे, त्यांना शांत ठेवायचं म्हणजे सायलेन्सवर ठेवायचं, मन पण शांत ठेवा आणि भजनामध्ये भाग घ्या सगळ्यांनी. जयो राधा माधवा कुंज बिहारी. सगळ्यांनी गायचं, ठीक आहे. जयो राधा माधवा कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी. जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी. यशोदानन्दन व्रज जन रञ्जन. यशोदानन्दन व्रज जन रञ्जन. यमुना तीर वनचारी. यमुना तीर वनचारी. जयो राधा माधव कुंज बिहारी. जयो राधा माधव कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानन्दन व्रज जन रञ्जन. यशोदानन्दन व्रज जन रञ्जन. यमुना तीर वनचारी. यमुना तीर वनचारी. यमुना तीर वनचारी. जयो राधा माधव कुंज बिहारी. जयो राधा माधव कुंज बिहारी. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare.
Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Radha Madan Gopal Radha Madan Gopal Radhe. Jai Krishna Balaram Krishna Balaram Krishna Balaram Jai Vrindavan Dham. Jaya Sita Ram, Sita Ram, Sita Ram, Jaya Ayodhya Dham. Jaya Jaya Prabhupada, 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 Jaya Jaya Prabhupada. Jaya Jaya Gurudev, 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 Jaya Jaya Gurudev. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai Gaur Hari Bol, Nitai Gaur. कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की श्री राधा मदन गोपाल जी भगवान की श्रीमद् भगवद गीता भागवत महापुराण की समवेत गौर भक्त वृंद की जगत गुरु श्रीपाद की समवेत गौर भक्त वृंद की समवेत गौर भक्त वृंद की श्री श्री गुरु गौरांग की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय सगळे म्हणायचे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। पुनश्च आपले स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये आणि माझं परम सौभाग्य समजतो की मला अनेक महिन्यानंतर तुमच्यामध्ये यायला भेटलं आहे सत्संगानिमित्त। तर सत्संग हा
जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. जीवनात अनेक आपल्या आवश्यकता असतात, आपल्या इच्छा असतात किंवा अनेक आपले कार्य कर्तव्य असतात, अपेक्षा असतात. पण सगळ्यामध्ये सत्संग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. का? सत्संगाने जीवनाचं कल्याण होईल, आत्मकल्याण होईल, की जो उद्देश आहे जीवनाचा तो पूर्ण होईल. काय उद्देश आहे जीवनाचा? हां, माताजी म्हणतायत भगवत प्राप्ती. अवश्य भगवत प्राप्ती उद्देश. पण ती प्राप्तीची अनुभूती कशी होईल? की जेव्हा आपल्या हृदयाचं संपूर्ण समाधान होईल, आनंद अनुभूती होईल. भगवत प्राप्ती म्हणजे जीवनाची संपूर्ण संतुष्टी, संपूर्ण संतुष्टी. मग त्याच्यापेक्षा काही तुम्हाला वेगळं काही लागत नाही. ते भेटलं म्हणजे सगळंच भेटलं. भगवत प्राप्ती. का? भगवंत हे सर्व काही आहे. आपले माता आहे, पिता आहे. त्वमेव माताच पिता त्वमेव बंधूच सखा त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, म्हणजे धन, द्रव्य म्हणजे धन. त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वम मम देवते. अनेक देवता आहेत, त्यांचे पण देवतांचे देव महादेव भगवान नारायण आहे, विष्णू आहे, कृष्ण आहे, राम आहे. आणि भगवंतांची प्राप्ती झाली मग सर्व काही मिळून जातं. म्हणजे म्हटलेलं आहे एका श्लोकामध्ये चैतन्य महाप्रभूंनी की साधुसंग सर्व शास्त्रे कहे, लव मात्र साधुसंगे सर्व सिद्धी होय. की सत्संग म्हणजे साधुसंग, जिथे भगवंतांच्या वचनांचं काही चिंतन होतं, भगवंतांचं गुणगान होतं, भगवंतांची लीला कथा श्रवण होते, तर सेवा होते. तर त्या साधुसंगामध्ये काय होतं? कुणी जर प्रामाणिकपणे अंतःकरणापासून, मनापासून जर त्या सत्संगाचा लाभ घेतला, थोडाही 2 क्षणसुद्धा, 1 क्षणसुद्धा, साधुसंग सर्व शास्त्र कहे, की सर्व शास्त्रांनी म्हटलेलं आहे, सर्व शास्त्रात सांगितलेलं आहे. काय सांगितलं? लव मात्र म्हणजे छोटासा संघ, लव म्हणजे छोटा, लव मात्र साधुसंगे सर्व सिद्धी होय. की तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊन जाईल, सर्व सिद्धी होऊन जाईल. आणि सर्व सिद्धी म्हणजे माताजींनी म्हटलं भगवत प्राप्ती होईल. कशी प्राप्ती होईल? भगवंताची अनुभूती होईल की तो जगाचा मालक आहे, जगाचा नाथ आहे, तो आपल्यासोबत आहे, हृदयामध्येच आहे परमात्मा रूपाने. तसं मातेचं मन सदैव बालकाच्या सोबत असतं. मुलांना जे बाळ असतं, लहान बाळ, त्याच्यासोबत असतं. ती कामात पण असली तरी मातेचं मन चिंतन सदैव बाळ कुठे, माझं बाळ तर झोपला असला तर उठला असेल, तर भूक लागली असेल, सगळं असं चालू असतं मातेचं चिंतन चित्तामध्ये. तसं भगवंतसुद्धा सदैव प्रत्येक जीवासोबत आहे परमात्मा रूपाने हृदयामध्ये. कशासाठी आहे? आपल्याला सांभाळण्यासाठी, आपल्याला जे पाहिजे असेल, लागेल, आवश्यकता असेल देण्यासाठी आहे, आपली काळजी घेण्यासाठी. पण आपण जाणत नाही की तो भगवंत आपल्यासोबत आहे, आपण मानत नाही. मग कसं सुख भेटणार? कसं आपल्याला शक्ती भेटणार? कसं आपण निश्चिंत होऊ? या जगामध्ये निश्चिंत होण्याचा एकच उपाय आहे की भगवंतांना जाणणे की तो आपल्यासोबत आहे. जगाचा मालक जो आपल्यासोबत आहे, आपल्यासाठी आहे, आपल्या मदतीसाठी आहे, आपल्या सुखासाठी आहे. पण चिंता कसली केली पाहिजे? चिंता का होते? असं वाटतं सर्व काही माझ्यावर अवलंबून आहे, सर्व काही मीच केलं पाहिजे म्हणून चिंता होते. जे आपल्याला जमत नाही, सगळं काही आपल्याकडे शक्य होत नाही म्हणून चिंता होते. पण जेव्हा आपण भगवंतांशी आपला संबंध जाणू आणि मानू, एक जाणणे आणि एक दुसरं मानणे असतं. खूप लोक जाणतात, ऐकतात, पण ते मानत नाही. विश्वास नसतो, ती श्रद्धा नसते, मग लाभ कसा होईल? म्हणून सत्संगामधून ती शक्ती मिळते, श्रद्धा मिळते, विश्वास मिळतो. हां, जर बाकी भक्तांचा अनुभव आहे की त्यांनी अनुभवलेलं आहे, भगवंत येतो सच है कि भगवान है, माता पिता उसकी पहचान है. तो भगवंत सर्वांचा माता पिता आहे. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही. जर सखा, जीवन सखा भगवंत भेटला तर किती काय कमी पडणार? काही कमी पडणार.
आणि तो आहे आपला सखा, सदैव आहे. आपण झोपलो तरी तो आपली काळजी घेतो आहे, परमात्मा रूपाने आपला सांभाळतो, आपलं जीवन सांभाळतो. तो कधीही एक क्षणसुद्धा आपल्याला विसरत नाही. आपण तर विसरलो त्याला, जन्माजन्मापासून आपण त्याला विसरलो आहे, त्याला आपण सोडून दिलं आहे, जसं काही तो आहेच नाही. पण भगवंताने कोणत्याच जीवाला कदापि सोडलेलं नाही. तो सदैव त्या जीवाच्या सोबत वाट बघतोय, कधी हा माझ्याकडे लक्ष देईल आणि सुखी होईल. भगवंतांची आपल्याकडनं एकच अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? आपण सुखी व्हावं, आपण सुखी असावं. जसं माता पिता सर्व मुलांसाठी एकच कामना ठेवतात, आमच्या मुलांनी सुखी असावं, समाधानी असावं, गुण्या गोविंदाने नांदावं आमच्या मुलांनी, अशी अपेक्षा असते मुलांची, मायबापाची इच्छा असते. तसा जो जगाचा मायबाप आहे विठ्ठल, विठू माऊली तू जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, साक्षात मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. तुझा अभंग जो आहे ते भजन आहे. तर विठ्ठल आपले मायबाप आहे, भगवान कृष्ण आपले मायबाप आहे, विठोबा आपला बा आहे, सगळ्यांचा बाप विठोबा आहे. तर त्या भगवंताचा आपण जर जे ज्ञान आहे घेतलं तर मग आपल्या सगळ्या समस्यातून मुक्ती होईल आपली. आज आपण गीतेमधून जी भगवद्गीता आहे स्वतः भगवंताने दिलेलं ज्ञान आहे. हा मूळ शब्द जो आहे भगवद्गीत आहे, गीत. मेरा गीत अमर करतो. तर भगवंताचं गीत हे काय आहे? अमर गीत, अमर गीत, शाश्वत गीत आहे, प्रेमाचं गीत आहे. भगवंतांची पुकार आहे, आवाज आहे की जीवांनो, मला विसरून तुम्ही दुःखी आहात, पुन्हा माझ्याजवळ या, सुखी व्हा. काही ना असं वाटतं मला जाऊन देवाकडे काय होईल ना, आपल्याला कळत नाही. तो देव काही असं पर्यायवाची नाही आहे की गेलं तर चालेल, नाही गेलं तर चालेल, असं नाही आहे. आपली अति आवश्यकता आहे. जसं बाळासाठी, लहान बाळासाठी माता अति आवश्यक आहे. माता पित्याशिवाय बाळाचं काही भविष्य सुखाचं होऊ शकत नाही. तसं जीवाचं कल्याण भगवंताशिवाय होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? हा जीव त्या भगवंताचाच अंश आहे, त्याचाच अंश तो, त्याचाच येतो. म्हणून संबंध आहे, घनिष्ठ संबंध आहे, कायमचा संबंध आहे. हा संबंध कोणी तोडू शकत नाही, त्याला कधी त्यापासून मुक्त होऊ शकत नाही. हा संबंध नित्य संबंध आहे. घेऊन पाहिजे नाही काढून. भगवंताशी आपला संबंध नित्य आहे. म्हणून तो संबंध आपण जाणल्याशिवाय, जोडल्याशिवाय आपल्या जीवाला कायमस्वरूपी समाधान भेटणार नाही. आपण या जगात अनेक संबंध जोडतो, आपण मानतो, संबंध ठेवतो, जपतो. पण त्या संबंधांचं एक सीमा असते, एक लिमिट असते. ते एका सीमेच्या पलीकडे संबंध पुढे वाढत नाही आणि काही जास्त सुख पण देत नाही. त्याला एक सीमित त्याला स्वरूप आहे. पण आपल्या जीवाला जे सुख समाधान पाहिजे, आनंद पाहिजे, ते कसं पाहिजे? असीमित पाहिजे, नित्य सुख पाहिजे, नित्य समाधान पाहिजे. पण तो कोणता संबंध आपल्याला सुख देईल? एक आहे देह संबंध, एक आपला आत्म्याचा जो संबंध आहे देहाशी. जन्मामुळे त्या देहात आपण आलो आहे, आपण राहतो आहे देहामध्ये. तर आपला देह संबंध जो आहे आत्म्याचा या देहाशी, हा कायमचा नाही. आपण एवढं समजू शकतो, बुद्धीने आपल्या एवढं समजतं की हां, मी या देहामध्ये आहे. हा देह सदैव बदलत जातो काळानुसार, वयानुसार, पण मी बदलत नाही. मी जो व्यक्ती आहे त्या देहामध्ये, जो निवासी आहे, मी नाही बदलत. मी म्हणतो माझं शरीर म्हणजे मी शरीर नाही. शरीर कायम बदलतं, पण मी नाही बदलत. तर आपण जे आहोत, आपला संबंध ह्या देहाशी झाला आहे जन्मापासून. आईच्या गर्भात आपण जेव्हा जातो जीव, त्यापासून आपला संबंध देहाशी झालेला आहे. 9 महिने आपण आईच्या गर्भात असतो, तो पण संबंध 9 महिने असतो आपला गर्भाशी. नंतर मग जन्म घेऊन आपण बाहेर येतो आणि मग ह्या देहात आपला वास चालू असतो. तर हा जो संबंध देहाशी आपला, हा कायमसाठी नाही आहे, आधीपासून नाही आहे आणि कायमसाठी नाही आहे, थोड्या काळासाठी आहे. आणि आपण जर चिंतन केलं, विचार केला, माझा ह्या देहाशी संबंध किती दिवसाचा आहे, किती दिवस तो संबंध आहे, किती दिवस राहील तो संबंध.
आपल्यापैकी कोणालाही ते माहीत नसतं. कोणी जाणू शकत नाही की आपलं किती काळ ह्या देहामध्ये आहे वास आपलं आणि मग सगळ्यांचंच. जे आपल्या जवळपासचे लोक आहेत कुणाचंच काही माहीत नसतं कोण किती दिवस ह्या देहामध्ये राहील. आपण अपेक्षा ठेवतो. काय अपेक्षा की यांनी कमीत कमी इतकं जगावं, इतकं राहावं आमच्यासोबत, असं तसं होत नाही. आपण दुःखी होतो. नंतर इकडून राहायला आपल्यासोबत जे सुखाच्या अपेक्षा असते ते सुख तर काही मिळत नाही मिळत. का? आपलं जीवाला सुख पाहिजे हे नित्य सुख कोण देऊ शकतो? कोण देऊ शकत नाही. आपलाच देह आपल्याला जे दुःख देतो. मान दुखते, पोट दुखतं, काय डोकं दुखतं, काय दुखत नाही देहामध्ये. सगळंच देह हे दुःखाचं भंडार आहे. सदैव दुःख यातना शरीर देत असतं. आपण मध्ये मध्ये विसरून जातो. आता मला दुखणं नाही आहे, बस. सुख काय? काही सुख नाही देहाचं. बसून नंतर गुडघे दुखतात. म्हटलं उभे व्हा, उभं दुखायला लागतात पाय. मग झोपून घ्या. झोपून पण अंग दुखायला लागतं. जास्त झोपलं म्हणजे देहाला कोणतं पण अशी गोष्ट नाही आहे की जास्त काळ त्याला सुख भेटेल. बसून पण काहीच नाही सुख. चांगलं खाऊन घ्या. जर तुम्हाला चांगलं वाटतं, आवडतं ते खा. किती खाईल माणसाला. पण नंतर पोट दुख नका म्हणतात. पोट बिघडून जातात. खाण्याच्या समस्या वाढतात. बघा, लोकांना चहा खूप आवडते, पण चहामुळेच पित्त वाढतं, ॲसिडिटी वाढते, भूक लागत नाही, पचन होत नाही, BP, शुगर, डायबिटीस सगळ्या समस्या त्या चहामुळेच आहे. जर मला पित्ताची समस्या असेल त्यांनी चहा सोडली पाहिजे. चहा काही आवश्यकता नाही आपली. चहा काही दायी नाही आहे. स्वास्थ्य बिघडतं चहामुळेच. आणि चहाला काही लिमिट नाही आहे. कोणी आलं भेटायला चहा दिवसभर चहा 20-25 कप लोकांचे होऊन जातात कमीत कमी. जाऊ द्या, ठीक आहे. तर सांगायचं उद्देश आहे भगवद्गीता जी आहे ते भगवंताचं गीत आहे. जे भगवंत आपल्याला सांगू इच्छित आहे की ज्याने आपलं जीवन सुखी होईल. आता आपण आज गीतेचा 9वा अध्याय जो आहे त्याचं नाव आहे राज्यविद्या राजगुह्य योग. त्यातून वाचूया पहिला श्लोक आणि पुढे पण थोडं मी घेईल की ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी काय ज्ञान दिलं आहे. खूप सुंदर अध्याय आहे. माझ्या मागे श्लोक म्हणा. आणि अध्यायाचं नाव आहे आपल्या भाषेमध्ये परम गोपनीय ज्ञान. सर्वात गोपनीय, सर्वात महान ज्ञान हे भगवंतांनी दिलेलं आहे आपल्या सुखासाठी, आपल्या कल्याणासाठी. माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. पुन्हा एकदा. श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. अनुवाद तात्पर्य श्रीप्रपात हीच आहे. अनुवाद. श्री भगवान म्हणाले, काय म्हणाले? हे अर्जुना, तू माझा कधीच द्वेष करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे विज्ञान देतो, सांगतो. जे जाणल्याने तू भौतिक जीवनातील सर्व दुःखातून, समस्येतून कायमचा मुक्त होशील. तात्पर्य. भक्त जितक्या अधिक प्रमाणात भगवंतांबद्दल ऐकतो तितका तो बुद्धिमान होतो. या श्रवणविधीचा महिमा श्रीमद भागवतात सांगण्यात आला आहे. भगवंतांचे उपदेश महान शक्तीने युक्त आहे आणि भक्तांच्या सत्संगात जर भगवत कथांची, भगवत ज्ञानाची चर्चा झाली तर या शक्तीचा अनुभव येऊ शकतो. हे ज्ञान साक्षात्कारी असल्यामुळे शुष्क तर्कवाद्यांच्या किंवा सांसारिक पंडितांच्या संघाने ते प्राप्त होऊ शकत नाही. भक्तांच्या संगतीमध्येच या ज्ञानाची अनुभूती होऊ शकते. त्या भक्तांना भगवंतावर ठाम विश्वास असतो, अनुभूती असते.
भक्ती म्हणजे श्रद्धा, विश्वास. श्रद्धा आणि विश्वासशिवाय भक्ती होऊ शकत नाही. जसं भक्त प्रल्हाद होते. भक्त प्रल्हादांना शंका नव्हती की माझे प्रभू मला वाचवतील तर नाही वाचवतील, किंवा ते आहेत की नाही आहेत, शंका नव्हती. त्यांना विश्वास होता की माझे स्वामी, माझे प्रभू भगवंत जे आहेत, परमेश्वर, हा माझ्या हृदयात पण आहे आणि सर्व व्यापी आहे. म्हणून त्यांना चिंता नव्हती. त्यांनी निश्चिंतपणे डोळे झाकून भगवंताचं चिंतन केलं सदैव. जय श्रीहरी, जय श्रीहरी, जय श्रीहरी. त्यांनी कायम भगवंताचं नाम जप केला, हरी चिंतन केलं. त्याचा पिता जो एक मोठा आतंकवादी होता, हिरण्यकश्यपू, ज्याने संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपला आतंक वाढवला होता. 33 कोटी देवी देवतांना त्याने आपलं गुलाम केलं होतं. ह्या जगातला सगळ्यात मोठा आतंकवादी पहिला तोच होता, सत्ययुगातला हिरण्यकश्यपू. आणि त्याने सर्वांनाच भयभीत केलेलं होतं ब्रह्मांडामध्ये. देवतांचंही हाल झाले होते त्या काळामध्ये. आणि कोणाला काही उपायच नव्हता. का? त्याला इतकी शक्ती भेटलेली होती ब्रह्मदेवांकडनं. पण प्रल्हाद जे बालक होते 5 वर्षाचे, त्यांना कसली भीती नव्हती, चिंता नव्हती. का? त्यांना विश्वास, श्रद्धा, माझे प्रभू माझ्यासोबत आहे, मग मला चिंताची काय आवश्यकता आहे. मी मुलांना शाळेमध्ये काही जातो ज्ञान द्यायला, तर मुलांना सांगतो मी की बच्चो थोडा पीछे बोलिए, कि मग मुलांना सांगतो की जगत के नाथ भगवान जगन्नाथ हम सबके साथ, तो चिंता की क्या बात. मुलांना तो आवडतं की जगत के नाथ जो भगवान जगन्नाथ है, हम सबके साथ है, तो चिंता की क्या बात है. लेकिन हम मानते ही नहीं कि भगवान साथ में है. हम चिंता लगे बैठते हैं. हम आपण चिंता घेऊन बसतो. माझी समस्या खूप मोठी आहे, खूप मोठी आहे, असं आपण कायम बोलून पण दाखवतो लोकांना. म्हणून आपल्याला उपाय मिळत नाही. तर श्रद्धा पाहिजे भक्त प्रल्हादासाठी. आपण पुढे आपल्याला त्या कथेत माहीत आहे की शेवटी भगवंतांनी दर्शन दिलं खांब्यातून आणि त्या आतंकवाद्याचं पोट फाडलं. भक्त हे नित्य भगवत सेवा परायण असतात. काय म्हटलं? भक्तांना लक्षण सांगितलं आहे. भक्त हे सदैव काय असतात? सेवा परायण असतात. कुणाची सेवा? देहाची नाही, हाडामासाठी देहाची. दुकानाची सेवा नाही, भगवंताची सेवा. हां, देहाला पण सांभाळायचं आहे, कुटुंबाला पण सांभाळायचं आहे, आपलं दुकान व्यवसाय पण सांभाळायचा आहे. पण काय समजून की भगवंताने दिलेलं आहे, माझी ड्युटी आहे, माझी सेवा आहे म्हणून. मी फक्त काळजीभाऊ आहे. आय एम केअरटेकर. की फक्त काळजीभाऊ आहे, मी काळजी घ्यायची फक्त. मालक तर माझा भगवंत आहे. जसं सावता माळी जे होते, सावता माळी, संत सावता माळी, त्यांचं जे जीवनचरित्र जे आहे, भक्तीचा मळा ना, एक त्यांच्यावर जीवनाचं पट पण आहे, फिल्म पण आहे, भक्तीचा मळा. त्यांनी हे समजलं होतं की माझी शेती जी आहे, जमीन, माझं घर, जीवन जे आहे, कोणाच्या मालकाचं आहे? विठोबाच्या मालकीचं आहे. मी सेवक आहे. माझा धनी विठोबा आहे, पांडुरंग आहे. म्हणून त्यांनी सदैव कुटुंबाची काळजी किंवा शेतीचं जे काही मेहनत घेतली, सेवा म्हणून केली, भक्ती म्हणून केली. नावच झालं भक्तीचा मळा. तसं आपलं जीवनसुद्धा भक्तिमय होऊ शकतं. सोडायचं काहीच नाही आहे. कुटुंब सोडायचं नाही आहे, देह सोडायचं नाही आहे. उलट सुख घ्यायचं आहे, आनंद घ्यायचा आहे कायम. काय म्हणून? मी सेवक आहे आणि सर्व काही आपण भगवंताची सेवा समजून करायचं आहे. तर भक्त काय असतात? सदैव सेवा परायण असतात. त्यांना मग ज्ञान असतं की मालक शेवटी सबका मालिक एक तो भगवंत आहे, कृष्ण आहे, राम आहे. कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेल्या जीवांची मनोवृत्ती, काय म्हटलं आहे? कृष्ण भावनेमध्ये, कृष्ण भक्तीमध्ये युक्त असलेल्या भक्तांची मनोवृत्ती, मानसिकता आणि प्रामाणिकता भगवंत जाणतात. आणि भक्तांच्या संगतीमध्ये कृष्ण विज्ञान समजण्याची बुद्धी त्याला देतात. भगवान श्रीकृष्णांच्या विषयी चर्चेमध्ये अलौकिक शक्ती आहे, सामर्थ्य आहे. आणि जर भाग्यशाली मनुष्याला असा सत्संग मिळाला तर, व हे ज्ञान त्याने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तो आध्यात्मिक साक्षात्कार घेऊ शकतो. आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे काय? आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे मी हे शरीर, हाडामासाचं शरीर नसून मी भगवंताचा एक दिव्य सनातन अंश आहे. हा अनुभव साक्षात्कार होऊ शकतो. की मी कोण आहे? मी श्रीपुरचा नाही आहे, मी वैकुंठाचा आहे. श्रीपुरचे आहोत आपण, काय आहोत? पाहुणे आहोत थोड्या दिवसाची. ते माहीत पण नाही, म्हटलं ना, माहीत पण नाही किती दिवस पाहुणे आपण. कल हो ना हो पता नाही.
पण आपण कायमचे कोणत्या गावाचे आहोत? वैकुंठाचे आहोत. तुकोबांचा जो अभंग आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असं तुकोबांचं म्हणणं आहे. पण तुकोबा म्हणायचे, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारिलं भूक. आपली जी आत्म्याची भूक आहे ती कोण भागवू शकतं? भगवंत भागवू शकतो. का? आत्म्याची भूक प्रेमासाठी आहे, आनंदासाठी आहे, समाधानासाठी आहे. 2 मिनिटाचं नाही, नित्य समाधान आनंद ते कोण देऊ शकतो? भगवंत देऊ शकतो. आपलं देह, आपलं तन मन धन काही देऊ शकत नाही आपल्याला, भगवंत देऊ शकतो. तर हा जो अनुभव आहे की आपण कोण आहोत, आपण कुठले आहोत, आपलं जायचं कुठे आहे, हे महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण भगवंताचे आहोत, आपण भगवंताच्या धामातून आलो आहे आणि शेवटी आपल्याला कुठं गेलं पाहिजे? इथून आलो. आपण गावाला गेलो, तुम्ही गेले लग्नाला कोणत्या? 4 दिवस लग्न म्हणून गेले तुम्ही, नंतर विसर पडला, माझं गाव कोणतं आहे? आणि 4 दिवसाचं लग्न आटोपल्यानंतर सगळ्या बाया ज्या आहेत आपापले बॅग घेऊन चालल्या आपल्या गावाला. एका बाईला विसर पडला, मी कोणत्या गावची आहे, मला मी कोणत्या गावाहून आली होती, तिला विसर पडला. आणि मग ती सगळ्यांना विचारते, तू कुठे चालली, तू कुठे चालली? आम्ही चाललो आमच्या गावाला, तू पण जा आपल्या गावात. माझं गाव कोणतं आहे? तुला जर विसर पडला, किती मोठी समस्या होईल की आपल्या गावाला जाऊ पोहोचणार नाही, पोहोचणार, तुला भीती वाटणार जाण्याची. तसं आपलं झालेलं आहे. आपण ह्या जगात आलो तर आहे जन्म घेऊन, काही इच्छानिमित्त आपण इच्छा केली. ती काही इच्छा केली तर आपल्याला आठवत नाही. आता पण काय इच्छा केली आपण भगवंताकडनं इथं आलो ते आहे. भगवंत सांगू शकतो आपल्याला, जर आपली इच्छा असेल जाण्याची, काय इच्छा केली तुम्ही. आणि झालं काय, मी आलो कुठून याचा विसर पडला आहे. म्हणून आपल्याला या जगातून जाण्याचं इच्छाच होत नाही. आता मला सांगा, तुम्ही 4 दिवस लग्नाला गेले सांगून, मी जाते येते जाऊन म्हणून 4 दिवसाने येते वापस, गेलं तुम्ही, आल्याच नाही वापस. का? विसर पडला, माझं गाव कोणतं आहे. किती मोठी समस्या आहे. आणि मग समजा तुमचे पती घ्यायला आले, चला बा, आपली बाई गेली पण आलीच नाही वापस, तिला विसर पडला, आली घ्यायला, चल आपल्या घरी, तुम्ही कोण आहे? असं जर म्हटलं, मी नाही ओळखत तुम्हाला, किती मोठी समस्या आहे. तसं आपलं झालेलं आहे. आपण या जगात आलो आहे काही इच्छानिमित्त जन्म घेऊन, आणि आपण ज्याचे आहोत भगवंताचे त्याला विसरलो आपण. आणि आपण आपलं ज्या गाव आहे वैकुंठ त्याला विसरून गेलो आहे. आणि भगवंत पुन्हा पुन्हा येतच घ्यायला सांगायला, यदा यदा ही धर्मस्य, जो आपला धर्म आहे, स्वधर्म आपण सोडला आहे. आपण आपल्या आत्म्याचा स्वधर्म सोडला आहे. धर्म म्हणजे काय? गुणधर्म, जो कधी बदलत नाही. आत्म्याचा गुणधर्म काय आहे? सेवा, भक्ती. कुणाची? आपण ज्याचे आहोत त्याची. सध्या आपण आपली सेवा चालली, भक्ती चालली आहे, पण कुणाची? ज्याची आपण नाही आहोत त्याची चालली. जशी आपली देहाची भक्ती चालली आहे, सकाळ संध्याकाळ आपण देहाला किती काळजी घेतो, किती आपण दिवसभर 24 तासाचं लक्ष देतो, त्याला आपण सांभाळतो, त्याला आपण चमकवतो देहाला. जो आपला नाही आहे, जो काही सुख देत नाही, थोड्या दिवसाचं फक्त गाडी, ती भाड्याची गाडी आहे, त्या भाड्याचं घर आहे. पण आपण ज्याचे आहोत भगवंताला, आपण त्याला विसरून गेलो आहे. आणि तो जेव्हा येतो सांगायला, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां. जे सज्जन लोक आहेत त्यांना मी उद्धार करण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी, परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां, म्हणजे दुष्ट अधम पापी जे आहेत, अत्याचारी आतंकी, विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे. तर जीवाचा धर्म आहे सनातन धर्म, सेवा भगवंताची. ते भगवंत सांगण्यासाठी का, त्या धर्मामध्ये आपण स्थित झाल्याशिवाय आपल्या आत्म्याला शांती सुख भेटणार नाही. जसं जे पाणी आहे, पाण्याची स्थिती काय स्वाभाविक? तरल असणे, तरल लिक्विड असणे, पाणी वाहतं काय. ते जर फ्रीजमध्ये ठेवलं आपण, डीप फ्रीजरमध्ये, तर ते बर्फ बनतो, पण ते कायमस्वरूपी त्याची स्थिती नाही आहे. वाष्प जे बनतं, पाण्याचं वाष्प बनतं, वाफ, ते पण त्याची कायमसाठी स्थिती नाही आहे. त्याची मूळ स्थिती काय पाण्याची? पाणी लिक्विड असतं, तरल असतं. तसं आत्म्याचं मूळ स्वरूप काय आहे?
सेवा, भगवंताची सेवा. जे म्हटलं आहे चैतन्य महाप्रभूंनी की जीव्याचं स्वरूप काय, स्वरूप जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. आपण भगवंताचे नित्य सेवक आहोत. या जगामध्ये एक सेवासाठी, एक जॉबसाठी, एक नोकरीसाठी किती शिकावं लागतं, किती टेन्शन, किती चिंता, किती तणाव ताण मुलांना घ्यावा लागतो, कुटुंबाला घ्यावा लागतो. एका नोकरीसाठी फक्त ते सुख तर काही देत नाही नोकरी, पण थोडा पैसा देतं, पण किती ताण त्यासाठी सुद्धा. पण जी आपली नित्य सेवा आहे हनुमानजीप्रमाणे भगवंतासाठी नित्य सेवा ती आपण सोडलेली आहे. म्हणून एका जॉबसाठी आपल्याला किती कष्ट आणि किती दुःख, किती चिंता, किती तणाव भोगावा लागतो. म्हणून भगवंत सांगतात की आपला जो धर्म आहे तो आपण पुन्हा जाणला पाहिजे आणि ते धर्माचं पालन केलं पाहिजे. इथं काय म्हटलं की तर भगवंत जे आहेत मी सांगत होतो की आपल्याला ज्याचा विसर पडला आहे ते सांगण्यासाठी येतात. तर आपण सर्व भगवंताच्या धामातून आलेलो जीव आहोत काही इच्छेपायी. पण विसर पडल्यामुळे आपल्याला आता भीती वाटते ही जग सोडण्याची. तसं त्या बाईला आता विसर पडला गावाचा, आपला कुटुंबाचा, संबंधाचा, ज्याच्याशी संबंध आहे, तिला आता भीती वाटते ते घर सोडण्याची. जिथं ती गेली होती तिला वाटतं ना हेच माझं, इथंच मी सेटल होऊन जाईल त्या 4 दिवसाच्या गावाला. तसं आपण ह्या जगामध्ये आलो आणि समजतो आहे मला शिरपूरमध्ये एक बंगला बांधून सेटल व्हायचं आहे. ते कदापि शक्य बंगला राहील थोडे दिवस, तर आपल्याला निघून जावं लागेल. कोणी ह्या जगामध्ये सेटल होऊ शकत नाही. का? हे जग आपलं स्थान नाही आहे. आपलं स्थान नाही. इथं आपण आलो आहे काही निमित्त. आपण हॉटेलला जाऊन थोडं खातो भूक लागली म्हणून, तिथे आपण सेटल नाही होत. हॉटेलमध्ये, लॉजमध्ये आपण जातो 2 दिवस चला आपली सोय म्हणून, पण इथं आपण सेटल नाही होत. तसंच त्या जगामध्ये आपण आलो आहे काही इच्छापायी. फक्त आता ज्ञान नाही आहे, विसर पडला आहे कुठून आलो आहे म्हणून हे जग सोडण्याची इच्छा होत नाही. भीती वाटते सोडण्याची, मृत्यूची. आपला कधी मृत्यू होतच नाही आत्म्याचा. आत्मा काय आहे? अविनाशी आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयंती आप न शुश्रती मारुतः. आत्म्याचं काही नुकसान होत नाही. पण जेव्हा ज्ञान आता नाही आहे, विसर पडला आहे, तर भीती वाटते हे माझं काय होऊन जाईल, माझं काय होऊन जाईल. आपलं काहीच होत नाही. हां, जी गाडी आहे हाडामासाची गाडी, तिचा हातपाय कधी फ्रॅक्चर होईल, त्याचं चाक त्याचं पंक्चर होईल. ही गाडी जी आहे ती बंद पडतंच ते रोज. थकून आपण झोपून जातो. का? ती शक्ती राहत नाही. पण आत्मा कायम जागी असतो. आत्मा कधी झोपत नाही. आत्मा कधी थकतच नाही, म्हणून आत्मा कधी झोपतच नाही. थकतं कोण? शरीर, हाडामासाचं शरीर. आत्मा हा शक्तिमय आहे हनुमानजीप्रमाणे, नित्य शक्तिमय आहे. भगवंताप्रमाणे तो सच्चिदानंद आहे. बघा, झोपेमध्ये आपल्याला देहाचं भान नसतं. आपलं नाव गाव काही आपल्याला लक्षात राहत नाही. झोपेमध्ये विसर पडतो. पण मी हा याचं भान असतं. आणि मग स्वप्नही बघतो आपण काही वेळेस. स्वप्न कोण बघतं? आपण बघतो. जो कधी झोपत नाही. आत्मा कधी झोपत नाही. त्याची अनुभूती होते जेव्हा स्वप्न पडतं असं नसतं. मी तर आपण सगळं जग अनुभवतो स्वप्नामध्ये. सांगायचा उद्देश आहे आत्मा कधी थकत नाही, आत्मा कधी बदलत नाही, आत्मा कधी नष्ट होत नाही, आत्मा कधी थकत नाही, कधी तो कोणतंच त्याचं नुकसान होत नाही. म्हणून आपण जाणलं पाहिजे की आपलं जे मूळ जीवन आहे त्या जगात नाही आहे. आपलं मूळ जीवन आत्म्याचं भगवत धामामध्ये आहे, जिथून आपण आलो आहे. जेव्हा हे ज्ञान होईल की आपण कुठून आलो आहे, मग तुम्हाला मृत्यूची भीती वाटणार नाही. तसं तर ज्या त्या बाईला जर विसर पडला आहे, जर ज्ञान झालं, पुन्हा आठवलं हां मी ह्या गावाची आहे आणि मग हा माझा पती आहे, माझं कुटुंब आहे, माझं गाव आहे, माझं जमीन आहे, मग ती आनंदाने ते गाव सोडून आपल्या गावात जाईल. तसंच जेव्हा आपल्याला ज्ञान होईल की मी ह्या जगात कुठून आलो आहे, मी कुणाचा आहे, कायमचा. या देहाचे आपण थोड्या काळाचे आहोत, कुटुंबाचे थोड्या काळाचे आहोत, जगाचे थोड्या काळाचे आहोत, तर आपण कायमसाठी कुणाचे आहोत? भगवंताचे. आपण कायमसाठी भगवत धामाचे आहोत. म्हणून जेव्हा ते ज्ञान होईल मग तुम्हाला ह्या देहाचा मोह
नाही होणार. तर आपण उपयोग घेऊ देहाचा, जितका दिवस आपलं शरीर चालणार आनंदाने आपण त्याचा उपयोग घेऊ सेवा म्हणून, पण आपल्याला आसक्ती मोह नाही राहणार. का माहीत आहे, ज्ञान आहे की हे आपलं कायमसाठी स्थान नाही आहे. आत्म्याचं एक मूळ शरीर आहे, सुंदर दिव्य, हनुमानजी प्रमाणे दिव्य शरीर. जसं भगवंताचं सुंदर रूप आहे, श्याम सुंदर, राम सुंदर, कृष्ण, तसं प्रत्येक जीवाचं एक मूळ दिव्य आध्यात्मिक सच्चिदानंदमय स्वरूप आहे, दिव्य शरीर आहे, जे कधीही नष्ट होत नाही. त्याला हातपाय आहे, त्याला आकाश आहे, त्याला सुंदर रूप आहे आत्म्याला. तो एक व्यक्ती आहे. आत्मा नुसती ज्योत नाही आहे, दिव्याची ज्योत, की ज्योत से ज्योत मिले, नाही, मिलन हो ना, विलीन झालं नाही. आत्मा एक व्यक्ती आहे, त्याला इच्छा आहे, त्याला भावना आहे, त्याला काही त्याला अपेक्षा आहे, विचार आहे, कल्पना आहे. आत्म्याला, जीवाला, व्यक्तीला तो एक व्यक्ती आहे. आपण जाणलं पाहिजे. असं नाही की वैकुंठामध्ये सगळे आत्मे एक होऊन जातील, एक मोठा दिवा लागलेला असेल तिथे, नाही. भगवंत एक व्यक्ती आहे सुंदर, आपण एक व्यक्ती आहोत, आणि आपला भगवंताशी नित्य संबंध आहे. आपण भगवंताशी बोलू शकतो, पण भगवंताशी आपला आदान प्रदान ठेवू शकतो, आपण विचार देवाणघेवाण करू शकतो. तर हे आध्यात्मिक जीवन जे आहे, या जगात जे काही बघतो आपण जीवन, तसंच जीवन मूळ भगवत धामामध्ये आहे. पण ते कसं आहे, ते सुखदायी आहे आणि ते नित्य स्वरूपाचं आहे. या जगात थोड्या काळाचं आहे आणि दुःखदायी आहे, एवढंच फरक आहे. या जगात जे काय आहे ते मूळ रूपामध्ये, शुद्ध रूपामध्ये भगवद्धामामध्ये आहे. म्हणून हे जगाला म्हणतात वैकुंठाचं प्रतिबिंब म्हणतात. प्रतिबिंब, छाया, प्रतिबिंब आहे. जसं बघा, आंब्याचं झाड समजा मोठं, त्याला आंबे लागलेले आहेत नदीकाठी, तर नदीच्या पाण्यामध्ये जर पाणी शांत असेल, ते तलावाच्या पाण्यामध्ये जेव्हा पाणी शांत आहे, आंबे दिसतात पाण्यामध्ये. काय नाही वाटतं मुलांना, हो पाण्यात आंबे, चला पोहा सगळे मुलं उड्या मारतात, शेपूची फुलं त्या नदीमध्ये. चला तापी नाही तर तापी ना, चला इथं आंबे खाऊ आपण आता पाण्यातले. आता पाण्यातले आंबे दिसतात, पण ते हातामध्ये येत नाही. तसं जगात सुख दिसतं, पण ते हातामध्ये येत नाही, टिकत नाही. ते काय येत नाही, ते मायावी आहे, ते प्रतिबिंब आहे, ती छाया आहे. मूळ आंबे कुठे आहेत, मूळ सुख कुठे आहे, भगवद्धामामध्ये. या जगातले संबंध वाटतात आपले संबंध, माझं शरीर आपलं नाही, ते थोड्या काळाचं आहे आपल्याजवळ, पण थोड्या काळाचं आहे, कायमसाठी नाही, आपलं नाही, ते भगवंताचं आहे. ते सांगलं पाहिजे की मूळ जीवन, मूळ सुख, मूळ समाधान भगवंतासोबत भगवद्धामामध्ये आहे. ह्या जगात जे काय आहे फक्त त्याचं प्रतिबिंब आहे, दिसतं ते, पण ते दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. तशी आपली गती आहे. थोडं पुढे वाचूया, पुढे काय म्हटलं आहे, आपण थांबूया. तर हा जो श्लोक आहे, भगवंत म्हणतायत की हे अर्जुना, तू माझा कधी मत्सर द्वेष करीत नसल्याने तुला मी हे परम गोपनीय ज्ञान आणि अनुभूतीचे विज्ञान देतो, सांगतो. जे जाणल्याने तू भौतिक जीवनाच्या सर्व दुःखातून मुक्त होशील. तर हे ज्ञान समजण्यासाठी एक महत्त्वाचा गुण जो भगवंता इथं म्हटलेला आहे, तो काय आहे, द्वेष नसणे. तर जो भगवंताचा भक्त आहे अर्जुन, त्याला द्वेष नाही आहे. तो भगवंताचा सखा आहे, तो मित्र आहे, तो भक्त आहे, सेवक आहे भगवंताचा, सखा आहे. म्हणून भगवंताने त्याला हे ज्ञान दिलेलं आहे. जो द्वेषी असेल भगवंताचा, त्याला हे ज्ञान आपण सांगू पण नाही, आणि त्याला सांगितलं तरीसुद्धा तो समजू शकत नाही. का, द्वेष आहे त्याचा मनामध्ये. आणि द्वेष का आहे, या जीवाला मालक होण्याची इच्छा आहे. आणि भगवंत एक मूळ मालक आहे, तोच का मालक, मी का मालक नाही, अशी भावना आल्यामुळे त्या जीवाच्या हृदयामध्ये द्वेष त्या भगवंताबद्दल आहे, मालकाबद्दल. लोक म्हणतात नाही, माझा काही संबंधच नाही भगवंताशी, मला काय द्वेष असतं. जो जीव भगवंताला मानतसुद्धा नाही, तो आहे असं मानत पण नाही, त्याचा अस्तित्व नाकारतो. कशामुळे, त्याला माहिती आहे तो जर मालक असेल तर मग मी मालक होऊ शकत नाही. त्याला मालक व्हायची इच्छा आहे, जमिनीचा मालक व्हायची इच्छा आहे, कुटुंबाचा मालक व्हायची इच्छा आहे, आपल्या जगाचा मालक व्हायची इच्छा आहे, छोटा मालक. म्हणून
त्याला मूळ मालकाबद्दल द्वेष आहे. आणि जेव्हा द्वेष असेल जीवाच्या हृदयामध्ये, त्याचं ज्ञान जे आहे आत्मज्ञान ते झाकलं जातं. आपली स्थिती जी आहे, आपण चिन्मय आहोत, ज्ञानमय आहोत, भगवंताचे अंश आहोत, पण आपल्यालाच आपलं ज्ञान नाही. आता लोक जे म्हणतात आत्मा काही नसतं, आत्मा केवळ कल्पना आहे, असं का म्हणतात? त्यांना संपूर्ण ज्ञान झाकलं गेलेलं आहे त्यांचं. म्हणून एक आत्मा कोणी मी आहे हे जे जाणत नाही आता, ते केवळ देहालाच आत्मा समजत आहे. जो देह नश्वश आहे, नाशवान आहे, थोड्या काळाचं साधन आहे, पण ते अज्ञानापायी देहालाच आत्मा स्वतः समजत आहेत आणि दुःख आणि चिंता अनुभवत आहेत. ते का घडतं आहे? द्वेष भावनेमुळे. जेव्हा द्वेष आलेला आहे, आणि द्वेष का आला? मालक होण्याचे इच्छेमुळे. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गेयांती पठंतप. की जीवाचं पतन भगवत धामातून कसं होतं? भगवंत आपल्याला पाठवत नाही या जगामध्ये, आपण येतो. जसं कुणी मायबाप मुलाच्या लग्नानंतरला बाहेर काढत नाही, तो मुलगाच हट्ट करून काही वेळेस मला वेगळं व्हायचं, मला वेगळं व्हायचं असं ते डोक्यात भूत घुसतं आणि तो वेगळा होतो. मला वेगळं व्हायचं, आम्हाला वेगळं व्हायचं, आम्हाला आमचं वेगळं संसार बनवायचा आहे. आईवडिलापासून वेगळं होऊन त्या जीवाला, त्या मुलाला दुःखच मिळतं. तसं आपण भगवंतापासून वेगळं होण्याचं इच्छा हट्ट केला, मला तुमच्यासोबत नाही राहायचं, मला वेगळं व्हायचं. आणि मग आपण आपलं एक वेगळं विश्व बनवण्याचा प्रयत्न करतो. हे माझं जमीन, हे माझं बंगला, हे आमचं सुंदर विश्व 4 लोकांचं असं आपण समजतो. आणि त्यात दुःख आपण अनुभवतो. पण भगवंताची अशी इच्छा आहे की आपण ते चुकीची इच्छा सोडून शुद्ध इच्छा केली पाहिजे. ती काय? सेवा करण्याची इच्छा. का? सेवा हे आनंद मिळवण्याचं एक मात्र साधन आहे. सेवा, कुणाची सेवा केल्याने, कोणाला मदत केल्याने आपल्याला आनंद मिळतो. स्वतः मालक जो आहे जगाचा, तो सुद्धा सगळ्या भक्तांची, सगळ्या जीवांची सेवाच करतो. आपण जे म्हणतो की विठोबा जो आहे भक्तांच्या घरी खूप कामं करतो. लेखना सगळ्या संतांची अशी लीला आहे की विठोबा त्यांच्या घरी त्यांच्या कामामध्ये भाग घेतो. सगळ्यांसाठी, सगळ्या भक्तांना. आपल्यासोबत पण भगवंत आपली काळजी घेतो, आपल्यासाठी कामं, आपल्याला बुद्धी देतो, ज्ञान देतो, सगळं सांभाळतो. तर भगवंत जे आहेत, जरी मालक आहे, ते सुद्धा सेवाच कायम करतात. आपण सुद्धा, आपण जे सेवक आहोत, तर आपण सेवा का करू नये? ठीक आहे. शेवटचा मुद्दा हाच आहे की आपण जर भगवंतांप्रती प्रेम भाव आणला, द्वेष भाव सोडला, की मी सेवक आहे, भगवंत माझे स्वामी आहेत किंवा माझे मालक माता पिता आहेत, मी त्यांची सेवा केली पाहिजे, हे आपण जर समजून घेतलं, मग हे ज्ञान आणि अनुभूतीचं विज्ञान आपण जाणू शकू आणि सगळ्या दुःखातून आपली कायमची सुटका होऊ शकते. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. पुन्हा काही प्रश्न असेल, ते कोणाचा शंका असेल, 1-2 आपण घेऊ शकतो. ठीक आहे. तर मी एक पुस्तक लिहिलं आहे, काही भक्तांना माहीत आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे IAS, आणि त्याचा लॉंग फॉर्म आहे आय एम सेवक सर्वंट, मी सेवक आहे. तर इंग्लिशमध्ये आहे, हिंदी पण छापलं आता, पण इथे हिंदी पुस्तक नाही आहे. तर ज्यांना हे पुस्तक पाहिजे असेल, माझ्याकडनं भेट म्हणून मी मला देईन. ठीक आहे. ज्यांना वाचण्याची इच्छा असेल, कुटुंबासाठी, मुलांसाठी, ती माझ्याकडनं घेऊ शकतात. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता भागवत महापुराण की जय. निताई गौर प्रेमानंद हरी हरी. थँक्यू व्हेरी मच प्रभूजी. तर आधी मी IAS विषयी सांगतो थोडंसं. कारण प्रभूजींनी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, हे एवढं सुंदर पुस्तक आहे. आय एम सर्वंट. जनरली IAS म्हणजे आपल्यासमोर IAS ऑफिसर्स असेल, आणि ॲक्च्युली प्रभूजींनी सांगितलेलं की आपण स्वतःला IAS न समजता, IAS ऑफिसर न समजता, आपण स्वतःला भगवंताचा सर्वंट समजलं पाहिजे, नोकर समजलं पाहिजे, दास समजलं पाहिजे. तर खूप सुंदर प्रभूजींनी हे पुस्तक लिहिलेलं आहे.
आणि थोडक्यात प्रभूजींचा परिचय देतो. प्रभूजी हे काही साधारण व्यक्तिमत्व नाही आहे. आज आपल्याला त्यांचा सत्संग लाभलेला आहे. तर प्रभूजींनी त्यांचं एज्युकेशन पूर्ण नवोदयमधनं केलेलं आहे. आणि नवोदय पास होणं ह्या मुलांना माहिती आहे की परीक्षा पास होत नाही, पण प्रभूजींचं एज्युकेशन नवोदयमध्ये झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंग VJTI मधून केलेलं आहे आणि ते 10 वर्ष लेक्चरर म्हणून कार्यरत होते. आणि आज प्रभूजी गुरु महाराजांच्या आज्ञेनुसार भारतभर जे वेगवेगळे नवोदय स्कूल आहेत त्या प्रत्येक स्कूलमध्ये जाऊन गीता भागवत याचा प्रचार करतायत आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या देशाला वाचवण्यासाठी कशा पद्धतीने आय एम सर्वंट या भूमिकेमध्ये राहिलं पाहिजे तर हे प्रभूजी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात. तर मागच्याच महिन्यात प्रभूजी पंजाब, हरियाणा सगळ्या साऊथला पण गेले, नॉर्थला पण, तर अशा वेगवेगळ्या भागामध्ये प्रभूजी प्रचार करत आहेत. आणि हा आपलं भाग्य आहे की आज प्रभूजी शिरपूरमध्ये आहेत आणि आपल्याला या ठिकाणी 9वा अध्याय परमगुह्य ज्ञान याच्याविषयी म्हणजे भक्तीचा मार्ग याच्याविषयी प्रभूजींनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच प्रभूजी. तर हिज ग्रेस जगन्नाथ यात्रा प्रभूजी यांचं आपण एक वेळेस जोराने हरे कृष्णा महामंत्राने त्यांचं अभिनंदन करायचंय आणि त्यांचे आभार व्यक्त करायचे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि आपण प्रभूजींना विनंती करूया की 27 जूनला आपल्या इथे काय तर जगन्नाथ यात्रा, प्रभूजींशिवाय जगन्नाथ यात्रा कशी शक्य आहे. तर प्रभूजींनी इथेच थांबावं आणि जगन्नाथ रथयात्रेसाठी आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद म्हणून तुम्ही सेवा द्यावी अशी आम्ही रिक्वेस्ट करतो.